आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत BP पाटील ज्युनियर कॉलेज। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी। आमच्या नीट, JEE, CET आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। BP पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पिंपळगाव बसवंत सोहन सिटी या ठिकाणी भव्य आनंद मेळावा साजरा करण्यात आला। या ठिकाणी स्टॉल्स लावून महिलांनी आपल्यातील कलागुण दाखवून दिले। सोहन सिटीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिटीचे शिल्पकार सोनलाल भंडारी, तलाठी वैशाली नागोरे, ग्रामपंचायत माजी सदस्य शीतल मोरे, अल्पेश पारख, सुनील भुतडा उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कर्तृत्ववान महिलांचा आणि सोहन सिटीतील 4 पिढ्या एकत्र राहत असलेल्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला। आनंद मेळ्यात खरी कमाई अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आलं। या आनंद मेळाव्यामध्ये महिलांनी विविध स्टॉल्स उभारले, तसेच सोहन सिटीमधील सदस्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन प्रेरणा देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न झाले। बालगोपाळांचं शरीर, मन, बुद्धी यांना योग्य सवय लावण्यासाठी शिस्तीचा आणि मस्तीचं दंड व्यायाम, योग, सूर्यनमस्कार, स्वागता, प्राणायाम हे प्रात्यक्षिक आणि वैदिक गणित अबॅकस शो या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरले। 3 दिवस आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये दिव्यांग कुटुंब सत्कार सोहळा, यात हातावर चालणारा पुरुष व बोलता न येणारी महिला आणि नर्मदा परिक्रमा 2 वेळा पायी पूर्ण करणाऱ्या सोहन सिटीतील सदस्यांचा सत्कार पार पडला। महिला मंडळींनी आपल्यातील कला सादर करण्यासाठी स्टॉल्स लावून प्रत्यक्ष वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्री व्यवसायाचा अनुभव घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहन महिला मंडळ, सोहन सिटी मित्रमंडळ, ग्राम संस्कृती प्रतिष्ठान यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुपेश शाहीर यांनी केलं। सर्व इथे उपस्थित महिलांना मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई या सर्वांना वंदन करून तुम्हा सर्व महिलांना, स्त्रीचं एक आदिशक्ती, एक शक्तीचं रूप असणाऱ्या सर्व स्त्रियांना, चिरतरुण म्हणजे कधी म्हाताऱ्याने होणाऱ्या माझ्या तरुण मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि त्यानंतर आपले सोहन सिटीचे मतलब निर्माते, त्याच्यानंतर अल्पेशजी पारख, सोहन सिटीच्या महिला मंडळ यांनी मला इथे येऊन मला निमंत्रित केलं, मला आवर्जून बोलवायला आले। तसेच आपले जास्त मेहनत घेणारे राजेश भाऊ शिरापुरे यांचे पण मी मनापासून धन्यवाद देते का तुम्ही मला इथे येऊन बोलवलं। जनरली कसं असतं, सकाळी उठलं, कामं आवरायचे, पटापट ड्रेस घालून आपलं पळत पळत नाशिकवरून अपडाऊन करते ड्युटीला यायचं। तुम्ही मला निमंत्रित केल्यामुळे मला साडी घालून नटण्याचा म्हणजे एक योग जुळवून दिला, त्याबद्दल खरंच तुमच्या टीमचे खूप खूप धन्यवाद। त्याच्यानंतर माझा जर थोडा अल्प परिचय देण्याचं म्हटलं म्हणजे माझं नाव वृषली जीवन नागोरे, मी मूळची विदर्भाकडची आहे। जसं यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या यशाच्या मागे माझ्या पत्नीचा, त्यांचा हात आहे। म्हणजे नवरा आणि बायको किंवा स्त्री आणि पुरुष ही एका रथाची दोन्ही चाकं आहेत। म्हणजे आपली जी काही प्रगती होत असते ती घरातल्या कुटुंबाच्या सर्वांनी आपल्याला दिलेल्या नेहमीच्या मदतीमुळे एक स्त्री ही पुढे जाऊ शकते। मला मानसिक पाठबळ देण्याचं काम, त्याच्यानंतर मला भक्कम करण्याचं काम, अक्षरशः मी माझे जे एज्युकेशन आहे, शिक्षण आहे ते माझं DED झालेलं आहे। मला असं वाटायचं लग्नाच्या अगोदर का आपण काय DED डिप्लोमा केला आहे, एखादी स्कूटी घेणार, 10 ते 5 शाळेत शिकवायला जाणार आणि संध्याकाळी येऊन आपलं थापायचं असं वाटायचं। पण नंतर माझ्या मिस्टरांनी पहिले मला नाही स्कूटी नाही शिकायची तर घरची बाईकच तुला शिकावी लागेल,
माझी सगळ्यात पहिली जी पोस्टिंग झाली ती इथे आपल्या लगतच मुखेड आणि आंतरवेली गाव आहे तिथे झाली. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, अक्षरशः नवीन बाईक शिकल्याचा आनंद रेनकोट घालून सुद्धा मी अपडाऊन केलेला आहे. नंतर मग हसबंड म्हणायचे का बाबा मी 15 दिवस घरी असतो, 15 दिवस बाहेर ड्युटीला असतो, तू स्वतः स्वयंभू झाली पाहिजे. आपण जरी किती म्हणजे नियमात गाडी चालवली तर बाकीच्यांचं काय. मग 4 व्हीलर घेतली. मी म्हणायची नाही आपण सेकंड हँडच घेऊ. नवीन 4 व्हीलर घेतली. 8 दिवसातच तिचा ॲक्सिडेंट पण केला. त्याच्यानंतर म्हणजे 2017 पासून नंतर परत एक लेडी आहे बाबा हिच्या हातात कसं काय गाडी द्यायची. सासरे जसं मी माझा डबा घेऊन यायची तसे माझ्या सासऱ्यांचा पण डबा घेऊन यायची. तेव्हा माझी पोस्टिंग कोकणगावला होती. 6 वर्ष माझ्याकडे तिथला ॲडिशनल चार्ज होता. माझे सासरे माझ्या सोबत यायचे. दिवसभर तिथल्या लोकांशी ओळखी वगैरे केल्या त्यांनी. दिवसभर तिथे बसायचे. माझ्या डबासोबत आम्ही दोघं पण जेवण करायचो. म्हणजे 8-10 दिवस सुरुवातीला म्हणजे कॉन्फिडन्स येईपर्यंत. मी तुम्हाला सगळं याच्यासाठी सांगते का यश हे एकट्या स्त्रीचं नसतं. म्हणजे जे काही आपलं कुटुंब आपल्याला आधार देतं, म्हणजे जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन, त्याच्यानंतर मदत आणि सगळ्याच गोष्टींची गरज असते. आता जागतिक महिला दिन म्हटलं म्हणजे फक्त हा दिवस आजच्या दिवसापुरताच जागतिक महिला दिन, नंतर वर्षभर काही बघायचं नाही. उद्यापासून घास भांडी आणि कर धुणं म्हणजे असं नको व्हायला. प्रत्येक दिवस हा महिलांचा दिवस म्हणून सेलिब्रेट करायला पाहिजे. म्हणजे आपण स्वतः महिलांनी म्हणजे काही जरी आपलं दुखलं पदावरती विराजित झाल्या आणि समाजाकरता देशाकरता ज्यांनी जे काम केलं त्यांनाही नमन करतो. आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर महिला म्हटलं म्हणजे त्यांना 2 परिवार सांभाळावे लागतात. पुरुष तर एकच परिवार सांभाळतो पण महिला 2 परिवार सांभाळतात. म्हणजे खरं तर पुरुषांपेक्षा जास्त काम ह्या महिला करतात. आणि ज्या ठिकाणी महिला आपलं घर अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून आपण असलेल्या सर्व्हिसमध्ये भाग घेतात, दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर सुद्धा काम करतात. म्हणजे पुरुषांपेक्षा महिला जास्त काम करतात. तर मी या जागतिक महिला दिनानिमित्त पुरुषांना अशा सूचना देतो तर आपल्या महिलांना प्रत्येकाने मान सन्मान द्यावा आणि आपल्या परिवाराला सुख ठेवण्याकरता पुरुषांनी हातभार लावावा. तर महिलांबद्दल बोलायचं झालं तर खूप काय आहे. महिला ज्या काम करतात ते कोणी करू शकत नाही. महिलांनी ठरवलं तर घर स्वर्ग करतात, महिलांनी ठरवलं स्वर्ग घर नरक सुद्धा करू शकतात. महिलांमध्ये इतकी शक्ती आहे तर ही शक्ती कोणामध्ये नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी महिला सर्व्हिसला असतील, मी तर म्हणतो पुरुषांपेक्षा मी बँकेत काम करतो. यावेळेस नामको बँकेची भरती निघाली त्यामुळे सगळ्या ठिकाणी भरती करताना जनरली महिलांना कमी साथ दिलं. पण मी सांगितलं पहिली महिलांना 50% जास्त सर्व्हिस दिली पाहिजे आणि आम्ही दिली. 300 सर्व्हिस होत्या त्यामध्ये 170 महिलांना सर्व्हिस दिली. याचं कारण सांगतो मी. तर बँकेमध्ये महिला आल्यानंतर सकाळी 10 पासून तर संध्याकाळी 6 पर्यंत फक्त काम करतात. कारण त्यांना घरी जाऊन परत काम करायचं असतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडून कोणतंही काम पेंडिंग राहत नाही. पण पुरुषांचं काम बघितलं तर 100% 50% बॅलन्स असतो असं माझा अनुभव आहे. त्यामुळे या महिला दिनानिमित्त मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि महिलांना ज्या ज्या गोष्टीची गरज असेल तर आमचं नामको हॉस्पिटल आहे, अतिशय उत्तम प्रकारचं असं हॉस्पिटल आहे. महिलांना ज्या गोष्टीची गरज लागेल तर नामको हॉस्पिटल सगळ्यांकरता खुलं आहे. आणि त्याचं नाव मी काय ठेवलं तुम्हाला सांगतो, गरिबांना परवडणारं आणि श्रीमंतांना आवडणारं नाशिकमधलं 1 नंबरचं हॉस्पिटल आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा लागत मला डायरेक्ट फोन केला तर चालेल आणि नामको हॉस्पिटल गेलं तरी चालेल. केव्हाही 24 तास अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट, महिलांना आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारचं कर्ज लागलं तर नामको बँक आपल्याकरता सदैव हजर आहे. यापूर्वी आपण घर घेतलं ते नामको बँकेने आपल्याला सुविधा दिलीच आहे. जरी पण कोणत्याही महिलांना आर्थिक मदत लागली तरी नामको बँक ही 2 लाखाला बिना तारणे कर्ज देते आणि 5 लाखापर्यंत ज्याचा बिझनेस असेल त्याला कर्ज देते. आणि ज्याला 25 लाखापर्यंत कर्ज पाहिजे असेल त्याला त्याची प्रॉपर्टी कागद देऊन आपण कर्ज सुधारतो. मुलींचं लग्न असेल, मुलांचं लग्न असेल, काही आर्थिक अडचण असेल तर नामको बँक सुद्धा आपल्या पाठीशी आहे. सांगायचं तात्पर्य महिला दिनानिमित्त पुढच्या जागतिक महिला दिनापर्यंत ज्या ज्या मदत लागेल त्या मदत करण्याचं आश्वासन आपल्या या दिली. बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव.